देवांचं देहू, जिथे वैकुंठ इथेच उतरले आणि भक्तीच्या शक्तीने गाथेचे शब्द अमर झाले. ही ती भूमी जिथं संत तुकारामांचा जन्म झाला. याच भूमीत तुकोबारायांनी हजारो अभंग लिहिले. त्यांच्या अभंगांनी संपूर्ण विश्वाला अंतःकरण शुद्धी करून परमेश्वर प्राप्ती कशी करायची हे शिकवून दिले व वैकुंठाचा मार्ग दाखवला. भक्त हो, आजपासून अध्यात्मसारचा नवीन अध्याय सुरू होत आहे. अध्यायाचं नाव आहे अध्यात्म यात्रा. ही यात्रा आहे अंतःकरण शुद्धीची, जी सुरू होते पवित्र स्थळांच्या दर्शनातून पण संपते आत्मा परमात्म्याच्या भेटीमध्ये. आजचा पहिला भाग संपूर्ण देहू दर्शन. तुमचं स्वागत आहे या आध्यात्मिक यात्रेच्या पहिल्या पायरीवर. दर्शन परमेश्वराचं, प्रवास आत्म्याचा आणि मार्ग वैकुंठाचा. या भागात आपण बघणार आहोत संत तुकाराम महाराज मंदिर. महाराजांचं राहतं घर म्हणजे जन्मस्थान. महाराज जिथून वैकुंठाला गेले ते वैकुंठ गमन स्थान. जिथे वैकुंठाचं विमान उतरलं तो नांदुरकी वृक्ष. 4145 अभंगांचा सागर असलेले गाथा मंदिर व ज्या इंद्रायणीच्या डोहातून पांडुरंगाने तुकाराम महाराजांचे अभंग वरती आणले तो आनंद डोह व बरंच काही. चला तर या पवित्र स्थळांचं दर्शन करूया. मेन कमानीतून आतमध्ये आल्यानंतर पहिली कमान लागते 14 टाळकरी कमान. तुकाराम महाराजांच्या कीर्तन सेवेमध्ये नेहमी हे 14 टाळकरी असत. कमानीतून आत आल्यावर सुरुवातीला दर्शन होते ते देहूच्या चिंतामणीचं. पुढे थोड्याच अंतरावरती आहे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं महाद्वार. गरुडावर विराजमान तुकोबाराय दिसले की मन थपकून जातं व महाद्वार बघताना वाटतं की देह नव्हे आत्मा चालला आहे पांडुरंगाच्या भेटीला. सुरुवातीला दर्शन होतं ते हनुमंतरायाचं. त्यानंतर गणपती बाप्पांचं. त्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांचं. पुढे आपल्याला दिसते ते गरुड मंदिर. गरुड मंदिराचं दर्शन करून आपण जातोय ते संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन करायला. मुख्य मंदिराच्या सभा मंडपात पालखी आहे. याच पालखीतून तुकोबारायांच्या पादुका पांडुरंगाच्या दर्शनासाठी नेतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आहे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिर. अतिशय सुंदर अशी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. मंदिराच्या मागच्या बाजूस आहे शिया मंदिर. काही निंदकांनी जेव्हा तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या होत्या तेव्हा याच शिळेवरती तुकाराम महाराज 13 दिवस बसले होते व पांडुरंगाचं नामस्मरण करत होते. तेच हे सुंदर असं शिळा मंदिर. या मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं. पुढे आहे संत बहिणाबाईंचं मंदिर. संत बहिणाबाई या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या.
तुकोबाचा छंद लागला मनासी, ऐकता पदांसी कथे माझी. तुकोबाची भेटी होईल ते क्षण, वैकुंठा समान होई मज. तुकोबाची ऐकेन कानी हरिकथा, होय तैसे चित्ता समाधान. तुकोबाचे ध्यान करोनी अंतरी, राहे त्या भीतरी देहा माझी. बहिणी म्हणे तुका सद्गुरु सहोदर, भेटता अपार सुख होय. उजव्या बाजूस आहे हरीश्वर शिवलिंग. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. संत तुकाराम महाराजांची जगातील सर्वात मोठी पगडी. पुढे दर्शन होतं ते संत तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित अभंग गाथेचं. ही देहू जिथे तुकारामांची गाथा उगम पावली आणि संपूर्ण जगाला भक्तीची वाट दाखवून गेली. ही केवळ एक जागा नाही, इथे प्रत्येक वारा अभंग गातो. देऊवाड्यातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला आहे इंद्रायणी घाट. इथे आहे संत तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांची समाधी. इंद्रायणीच्या किनाऱ्यावर उभं राहिलं की वाटतं जणू आत्माही ओघानं पांडुरंगात विलीन होतो आहे. ही ती इंद्रायणी जिच्या लाटा तुकारामांच्या गाथेचं जतन करतात. जिथं पावित्र्याचं पाणी वाहत नाही, तर भक्तीचा अखंड प्रवाह वाहतो. भक्त हो, पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. अध्यात्मसार या यूट्यूब चॅनेलवरती तुकाराम गाथेचे 1 ते 1000 अभंग मराठी अर्थासहित अपलोड केलेले आहेत. 1 ते 100, 101 ते 200, 201 ते 300 असे संपूर्ण 10 व्हिडिओज आहेत. या व्हिडिओंपैकी 1 ते 100 या अभंगाला 5 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. व जर त्या व्हिडिओ खालच्या तुम्ही कमेंट वाचल्या तर तुमचं सुद्धा मन भावूक होईल. तुम्हालाही जर तुमच्या जीवनामध्ये बदल करायचा असेल व आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर हे सर्व व्हिडिओ नक्की वेळ काढून ऐका. कारण या अभंगांमधून तुकाराम महाराजांनी आपल्याला खूप सोपा परमेश्वर प्राप्तीचा व वैकुंठाचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे नक्की ऐका. 1 ते 1000 अभंग यूट्यूबवरती पहिल्यांदाच अध्यात्मसार या यूट्यूब चॅनेलवरती. आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व लाईकसुद्धा करा. आणि तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपली वाटचाल होत आहे ती संत तुकाराम महाराजांच्या राहत्या घराकडे, म्हणजेच जन्मस्थानाकडे. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तिथे वसे देव पांडुरंग. भक्त हो, देऊवाड्यापासून पुढे थोड्याच अंतरावरती तुकोबारायांचं राहतं ठिकाण म्हणजे जन्मस्थान आहे. चला तर बघूया.
डाव्या बाजूला आहे तुकाराम महाराजांची पत्नी संत जिजाबाई यांचे मंदिर. भक्त हो, हा संपूर्ण वाडा तुकाराम महाराजांचा आहे व आजही या वाड्यामध्ये तुकाराम महाराजांचे वंशज राहतात. आतमध्ये जर आपण बघितले तर काही जुन्या इमारतींचं पक्क्या इमारतींमध्ये सुद्धा बांधकाम झालेलं आहे व याच परिसरामध्ये इथे आपल्याला तुकाराम महाराजांचं छोटं मंदिर सुद्धा दिसून येतं. जन्मस्थानाच्या डाव्या बाजूला आहे श्री संत विश्वेश्वर महाराज मंदिर. आम्ही जातो आपुल्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेची भेटी, येथोनिया जन्म तुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया. येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. नांदुरकी वृक्ष हेच ते पावन स्थान जिथून संत तुकाराम महाराज देहासकट वैकुंठाला गेले. इथूनच त्यांनी पांडुरंगाच्या विमानात आरूढ होऊन हा मृत्यू लोक सोडला आणि वैकुंठाचा मार्ग धरला. ऐका, लक्षात घ्या, हे जे झाड आहे त्या झाडाचं नाव आहे नांदरू. हे झाड तुकाराम विजेच्या दिवशी दिवसा 5 मिनिटांनी आपोआप बदल्या जातं. म्हणजे फाल्गुन मध्य द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते. तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख यात्रा असते. त्या दिवशी हे झाड दिवसा 5 मिनिटांनी आपोआप बदल्या जातं. आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंपूर्ती पंढरपुरावरना देवे या ठिकाणी आलेले. आपल्याला देहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात. आणि तिथे शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीतनं एक मैलावरती यावं. परंतु तिथले शिळा, या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस पोषण केलं आणि 13 दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे. आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेकर जन्मस्थान आणि 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते. तो भंडारा डोंगर इथनं 3 मैल या बाजू
आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये, देहासहित वैकुंठाला गेलेत. नांदुरकी वृक्षाजवळच तुकाराम महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग अत्यंत सुंदर अशा 3D कलाकृतीमध्ये सादर केले आहेत. परिसरामध्ये इतर मंदिरे सुद्धा आहेत. इंद्रायणीच्या डोहातून तरले अभंग तुकोबांचे. वैकुंठाचा मार्ग सोपा झाला, कल्याण झाले जगाचे. अभंग असलेले गाथा मंदिर. या कलियुगात न तपाची गरज, न विधी विधानांची गरज, फक्त एकच उपाय, भगवंताचं न थांबता घेतलेलं अखंड नाम. संत तुकाराम महाराज म्हणतात, जो नाम घेईल त्याचा उद्धार होईल, कारण नामातच आहे परमेश्वराचं संपूर्ण सत्व. एकूण 84 लाख योनींपैकी फक्त मनुष्य योनीलाच कर्म करण्याचा अधिकार आहे, कारण मनुष्य योनीमध्येच परमेश्वराने ज्ञान शक्ती दिलेली आहे व इतर सर्व योनिया या भोग योनिया आहेत. म्हणजेच इतर सर्व प्राण्यांच्या योनी, देवता योनी, राक्षस योनी या सर्व भोग योनिया आहेत. त्यामुळे म्हणतात मनुष्य शरीरच मोक्षाचं द्वार आहे, मनुष्य शरीरच वैकुंठाचं द्वार आहे. त्यामुळे स्वर्गातील देवी देवता सुद्धा परमेश्वराला प्रार्थना करतात की आम्हाला कलियुगामध्ये मनुष्य योनी मिळावी, कारण कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे आपली या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणार आहे व वैकुंठामध्ये प्रवेश मिळणार आहे, आत्मा परमात्म्याचं मिलन होणार आहे. इतकं जास्त नामस्मरणाचं महत्त्व आहे हे आपल्याला तुकोबांच्या अभंगातून समजतं. तुका म्हणे जीवा घेई नाम, तेने पावसी निज धाम. भक्त हो, कलियुगामध्ये मनुष्य देह मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे.
अनंत जन्माच्या पुण्याईनंतर आपल्याला हा मनुष्य देह मिळाला आहे. या देहातील ज्ञान शक्तीचा उपयोग करून आपण सहज परमेश्वर प्राप्ती करू शकतो. व हे तुकोबांचे अभंग म्हणजे ज्ञानाचा सागरच आहेत. त्यामुळे नक्की थोडा वेळ काढून हे सर्व अभंग नक्की वाचा व आपलं कल्याण करून घ्या. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया तारे गेल्या जैशालाया. म्हणे रामेश्वर भट्टद्विजा तुका विष्णू नाही दुजा. याच अभंगांमधील 1000 अभंग अध्यात्मसार या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत. गाथा मंदिराच्या डाव्या बाजूला आहे महाप्रसादालय. या आध्यात्मिक यात्रांचा उद्देश फक्त दर्शन घडवायचा नाही, तर त्या तीर्थदर्शनांमधून आपण काय शिकू
आणि आपल्या जीवनात त्या शिकण्याचा कसा उपयोग करू व आपलं अंतःकरण शुद्ध करून आध्यात्मिक प्रगती कशी करू हेच त्याचा उद्देश आहे. आपण सर्व शरीर नाही आत्मा आहोत आणि आपला आत्मा फक्त त्या परमात्म्याच्या शोधात आहे. भक्त हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अध्यात्मसार चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावना कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.